नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरुचीमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी भक्तांची अलोट गर्दी. कोरुचीतील ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेचा जन्मकाळ सोहळा, भव्य पालखी मिरवणूक आणि दुपारी झालेला महाप्रसाद यामुळे संपूर्ण कोरुची गाव मारुतीरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. गुरुवारी पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. पहाटे 4:45 वाजता श्री हनुमानास मूर्तीस शास्त्रोक्त पद्धतीने महाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सकाळी ठीक 6:30 वाजता सूर्योदयाच्या मंगल समयी हनुमान जन्मकाल सोहळा पार पडला. यावेळी पवनपुत्र हनुमान की जयच्या घोषांनी मंदिर परिसर सुवर्णमय झाला. सकाळी 7 वाजता महाआरती करण्यात आली आणि परंपरेनुसार पाळणा म्हणण्यात आला. सकाळी 9 वाजता श्रीच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. सजवलेल्या पालखीमध्ये हनुमानाची उत्सव मूर्ती विराजमान करण्यात आली होती. ही पालखी गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत नेण्यात आली. या मिरवणुकीत पुरुषांनी डोक्याला टोपी परिधान करून शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. महिला भाविकांचा उत्साह विशेष वाखाणण्याजोगा होता. अनेक महिला हातात पाण्याचे कलश घेऊन मूर्तीत जलाभिषेक करण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक संपन्न झाल्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली. प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. मंदिराबाहेर भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेषतः महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे चोख नियोजन करण्यात आले होते, ज्यामुळे हजारो भाविकांनी सुलभरित्या प्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर चाललेल्या या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कोरुची परिसरात चैतन्याचे वातावरण होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी मंदिरात वर्दळ सुरू होती. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.